काही ना काहीतरी करायचा एक माझ्या डोक्यात विषय असतो। माझं एक प्रामाणिक भावना आहे, आपण जन्माला आलो आहे, ह्या जनतेचं आपण काहीतरी देणं लागतो आहे। देव आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगले लोक देतो आपल्या आयुष्यामध्ये, पण ती चांगली लोक ओळखता आली पाहिजेत आणि ओळखून त्यांना साथ दिली पाहिजे। एकनाथजी शिंदे साहेब माझ्या दैवत आहेत, ह्या दैवतांच्या माध्यमातून मला बरेच प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला। रात्री 12 वाजता सागर साहेबांनी मंगेश चिवटेंना CSTला भेट घेतली आणि मंगेश चिवटेंना सांगून लगेच सूत्र हलवून लगेच रातोरात 2 लाख रुपये जमा करून घेतले। असं मोफतमध्ये आपण त्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची। माझं संपर्क कार्यालय वडेश्वर फाटा इथे आहे, तिथं मी त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मी लोकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। तिथं आपले येवती आणि पंचक्रोशीतील लोक आहेत किंवा संपूर्ण हा जो मतदारसंघ आहे त्यांना एक संधी या सन्माननीय सागरजी जाधव यांच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते की येत्या सोबत राहणार काय 100% संधी दिली पाहिजे की जिल्हा परिषदेला हा कार्यकर्ता काय ते करणार आहे। कार्यकर्त्याला एक गरीब घरातील जन्माला आलेल्या अशा एका व्यक्तीला आपण समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये निश्चितच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। अनुकरणीय कार्यक्रम सागर जाधवांनी या ठिकाणी आज केला। सामान्य रुग्णांची व्यथा बघून सागर जाधवांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका अर्पण करण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी सागर जाधवांचा वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो। हा दिवस तर ॲम्ब्युलन्सचं जर सागर जाधवनी जर हे केलं आहे, हे आपण फक्त रस्त्यावरतीच बघतो, फक्त पहिल्यांदा आपल्या गावात आणणारी ॲम्ब्युलन्स म्हणजे सागर जाधव यांनी। म्हणजे खऱ्या अर्थानं जी गरज आहे लोकांची ती ही आहे, कारण आयत्या वेळेला ज्यावेळी जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी त्या व्यक्तीला त्या रुग्णाला तातडीनं मदत मिळणं हे सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं काम असते। करवी तालुक्यामधील निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षणामध्ये सर्वसाधारण खुला झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे। या भाऊगर्दीमध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, सर्वच घटक पक्षामधील अनेक इच्छुकांनी तयारी देखील या ठिकाणी केलेली आहे। यातीलच एक असणारे शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक सामाजिक कार्यकर्ते येवती गावचे सरपंच माननीय सागरदादा जाधव यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवलेला आहे। खरं तर या वाढदिवसानिमित्तच नाही तर प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असणारी सागरदादा जाधव अशी यांची या पंचक्रोशीमध्ये ओळख आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे। या ठिकाणी रुग्णसेवेसाठी अधिक भर देत निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामधील किंवा या पंचक्रोशीमधील सर्वच रुग्णांची तातडीनं आणि जलद गतीनं सोय व्हावी यासाठी यांनी स्वखर्चातून रुग्णवाहिका यासाठी लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आमदार प्रकाशरावजी आंबेडकर या ठिकाणी खास करून उपस्थित होते। असतेचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला आहे आणि आता ज्या संकल्पनेतून हा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला ते सागरदादा जाधव आपल्यासोबत आहेत। साहेब, एकंदरीत संकल्पना सुचली कशी आपल्याला? मी वाढदिवसानिमित्त काही ना काहीतरी करायचा एक माझ्या डोक्यात विषय असतो। माझं एक प्रामाणिक भावना आहे, आपण जन्माला आलो आहे, ह्या जनतेचं आपण काहीतरी देणं लागतो आहे। मी कुठल्या नोकरीवर नाही, माझा उद्योग व्यवसाय नाही, मला माहीत नाही की माझा राजकारणासाठी जन्म झाला आहे काय मला काय माहीत नाही। मला लहानपणापासूनच राजकारणाची आवड, इथं कसा पोचलो काय झालो पोचलो ते पांडुरंगाला ईश्वरालाच माहीत। माझी एक तळमळ असते की बाबा माझ्यापर्यंत जो काय विषय येईल, माननीय एकनाथजी शिंदे साहेब माझ्या दैवत आहेत, त्या दैवतांच्या माध्यमातून मला बरेच प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला। बरेच जो विषय माझ्यापर्यंत येईल तो साहेबांच्यापर्यंत न्यायचा, तिची सोडवणूक करायची। मी मुख्यमंत्री सहायता निधी असेल, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून मला रुग्णांना गरजूंना मदत करायला आवडते, माझा स्वभावच आहे। माझ्यापर्यंत गरजू एखाद्या म्हणजे वैद्यकीय मदत मागण्यासाठी किंवा गरजू कोण व्यक्ती आली तर त्याला प्रामाणिकपणे मदत करायची माझी प्रामाणिक भावना होती। मग आता आपण ह्या गेल्या वाढदिवसाला मी प्रतिनिधिकर महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं भव्य दिव्य असं। मग चालू वर्षी वाढदिवसाला काय करायचं हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता। परवाच माझ्यासमोर एक उदाहरण एक घडलं। आमच्या गावातीलच व्यक्ती एक पेशंट, त्यांना कॅन्सर झाला होता, ते पेशंट जहांगीर हॉस्पिटलला पुण्यामध्ये ॲडमिट होतं। त्यांना इथं कोल्हापूरमध्ये ट्रान्सफर करायसाठी 20,000 रुपये भाडं लागलं। त्यांना पैसे द्यायचे म्हणजे आधीच दवाखान्यात ते म्हणजे बेजार झाले होते, फार परिस्थिती बिकट होती, आर्थिक परिस्थिती फार त्यांची बिकट होती, काय करायचं काय कळणार, तरी त्यांनी त्या पद्धतीने उपलब्ध करून ते 20,000 दिले। त्यावेळेला माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपण काहीतरी करावं, काय करायचं तरी उद्योग आपल्या डोक्यात आहे ना, तर आपण ॲम्ब्युलन्सच घ्यायची आणि ती लोकांच्या सेवेसाठी मोफतमध्ये आपण त्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची। माझं संपर्क कार्यालय वडेश्वर फाटा इथे आहे, तिथं मी त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मी लोकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। तिथं माझ्या संपर्क कार्यालयाच्या दारात 24 तास गाडी, 24 तास ड्रायव्हर निस्वार्थ भावनेने प्रामाणिकपणे
विना कुठल्या मोबदल्याचं मोफत अशा पद्धतीने मी तिथं ॲम्ब्युलन्स मी मोफत म्हणून मी काम तिथं उपलब्ध करून ठेवलेले आहे. फक्त जनतेचं आपण काहीतरी देणं लागतोय. दवाखान्याची काय परिस्थिती असते ते आपण सगळ्यांनी जवळनं बघितल्या. त्या ठिकाणी माणसाला दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी चढू नये असं पूर्वीचे म्हण आहे. त्या पद्धतीने दवाखान्यात काय परिस्थिती होती आपण जवळनं बघतोय काय परिस्थिती आहे. त्यामुळं माझं प्रामाणिक भावना होती की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्या पद्धतीने आपण ॲम्ब्युलन्सच सोय करायची. इथं आसपास कुठंही ॲम्ब्युलन्सची सोय अजिबात नाही. पेशंट न्यायचा असेल आणायचं असेल अजिबात सोय नाही. काही परवा अपघाताला ॲम्ब्युलन्स उपलब्ध होईना. 108 वेळेत येईना. दुसऱ्या एका गाडीत आम्ही पेशंट घातला आणि आम्ही कोल्हापूरला नेला. अशी परिस्थिती फार बिकट आहे. इथं जर सोय झाली आपल्या भागात कोल्हापूर ते गारगोटी या दरम्यान कुठंही ॲम्ब्युलन्सची सोय खाजगी कुठंही कोणाची सोय नाही. त्यामध्ये माझ्या मनात आलं की आपण हे उपक्रम राबूया. ह्यो लोकहिताचा आहे. जे माणसाचा रुजणार आहे त्यांचं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या वाढदिवसानिमित्त मी ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण केलं. मान्य आमचे मार्गदर्शक राज्याचे आरोग्यमंत्री महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी वेळात वेळ काढून आलेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे जागा वाटपाचा ते जो तिढा आहे तो तिढा सुटणं झाला आहे. त्यात फार त्यांचा वेळ गेला आणि काय केल्या तिढा सुटणं अतिशय फार परिस्थिती गंभीर अशी होती. ही गंभीर परिस्थिती असून त्यातनं येत्यात म्हणजे फार त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परिस्थिती फार वेगळी असते. नाही काम जरी असलं मी कार्यकर्ता आहे कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. एकनाथजी शिंदे साहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे मी. तरी पण आत्ता आंबेडकर मान्य पालकमंत्री महोदय येण्याजोगी परिस्थिती नव्हती. कारण का आम्ही बघितलं होतं. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. मान्य राजेश क्षीरसागर साहेब असतील कोल्हापूर जिल्ह्यातली काय परिस्थिती महानगरपालिकेची चालू आहे ते आम्ही जवळनं बघितले. मला खात्री होती की साहेब कसं येतात काय आपण एवढंच व्यवस्था केली आहे. सगळं नियोजन केले आपण लोकहितासाठी केले. माझ्या स्वार्थासाठी मी काही केलेलं नाही. निश्चित चांगलं काम आहे. एकंदरीत जर एखाद्याला ही सेवा हवी असेल तर कसा संपर्क साधायचा तुमच्याशी? मी टोल फ्री क्रमांक देणार आहे. माझं संपर्क कार्यालय आहे. तिथं गाडीवरती नंबर टाकला जाणार. त्या नंबरवरती कुणीही कधीही फोन करायचा. त्यासाठी सेवा ती उपलब्ध असणार आहे. धन्यवाद सर. एकंदरीत सागरदादा जाधव यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, आपली भावना व्यक्त केली आणि खऱ्या अर्थानं म्हणजे समाजसेवक कसा असावा याचं की मूर्तिमंत उदाहरण म्हणून सागरदादा जाधव यांच्याकडे पाहिलं तर काही वावगं ठरणार नाही. या पंचक्रोशीमधील निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि या पंचक्रोशीतील सर्वांसाठी ही जी सेवा आहे ही सर्वांसाठी खुली आहे, विना मोबदला आहे. स्वतः ड्रायव्हर ठेवून त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ही सेवेत असणार आहे असं एक अभिवचन या जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध राहण्यासाठीचं एक अभिवचन सागर जाधव यांनी दिलेलं आहे. खरोखर यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सागरदादा जाधव यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील आपल्या भावना मांडणार आहेत. काय सांगाल याविषयी? सागरदादा जाधवने म्हणजे माझे भाऊच आहेत त्यांचं उपक्रम हा चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. ॲम्ब्युलन्सचं ते कार्य चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्यांचं मला कौतुक करा तेवढं जास्त. सर नमस्कार. मी गेली 4 ते 5 वर्ष सागर जाधव यांच्या संपर्कामध्ये आहे. सोबत काम करतो आहे. मला जास्त काही बोलायचं नाही. फक्त माझी एकच विनंती आहे लोकांना की आपण म्हणतो की आपण देव आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगले लोक देतो आपल्याला आयुष्यामध्ये. पण ती चांगली लोकं ओळखता आली पाहिजेत आणि ओळखून त्यांना साथ दिली पाहिजे. आपण जर साथ नाही दिली तर देव स्वतः परत म्हणतो की मी तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगली मदत दिली होती पण तुम्ही त्यांना ओळखता आलं नाही. पण आज अशी कळकळीची विनंती आहे. आता मी जास्त पाठीमागं सांगत नाही. आत्ता एक मागच्याच महिन्यातला मी अनुभव सांगतो. एक पेशंट होतं आणि ते जहांगीर हॉस्पिटलला ॲडमिट होतं आणि त्याचं CM फंडला फाईल पेंडिंग होती आणि पेशंटचे बिल तर भरायचं होतं. पण त्या प्रसंगामध्ये पैसे जमा होत नव्हते. हॉस्पिटलला पैसे भरणं गरजेचं होतं. त्या दिवशी रात्री 12 वाजता सागरदादा साहेबांनी मंगेश चिवटेंना CSTला भेट घेतली आणि मंगेश चिवटेंना सांगून लगेच सूत्र हलवून लगेच रातोरात 2 लाख रुपये जमा करून घेतले. असं संवेदनशील नेतृत्व आज समाजामध्ये खूप लोक कमी आहेत. आज स्वामी विवेकानंद म्हणतात की मी कुठल्याही राजकीय पक्षात काय करत नाही आहे. मी एक आदरणीय गुरुवर्य इंद्रजी देशमुख साहेब आणि रामकृष्ण मठ पुण्याच्या स्वामींचा विचार घेऊन मी काम करतो आहे. तर स्वामींचं एक वाक्य आहे की ते वाक्य स्वामींचं असं आहे की सामाजिक काम करायला डोळ्यामध्ये मातृत्व आणि करुणा लागते आणि ही फार कमी लोकांच्याकडे आहे. आणि
हे काम सागर जाधव साहेब करतायत आणि मी खूप त्यांचं काम जवळून अनुभवलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये असताना किंवा गावी असेल, कोल्हापूर असेल, खूप जवळून त्यांचं काम अनुभवलं आहे. त्यामुळं माझी एकच विनंती आहे की आज समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक खूप कमी आहेत आणि अशा लोकांना मी साथ दिली पाहिजे, अशी एवढी मी लोकांना कळकळीची विनंती करतो आणि त्यांच्या कार्याला मी खूप शुभेच्छा देतो. निश्चितच या कार्यकर्त्याच्या जर भावना आपण ऐकल्या तर खरोखर काम करणाऱ्या माणसाला संधी द्यायला पाहिजे, असं त्यांनी तळमळीनं मांडले आणि काम त्यांनी जवळून बघितले आणि अशा माणसाला संधी मिळालीच पाहिजे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आमचे मित्र युवा आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांचे जवळचे अगदी विश्वासू मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या येवती गावासारख्या छोट्याशा गावामध्ये ज्यांचा जन्म झाला ते सन्मान्य आमचे मित्र सागरजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना मी शुभेच्छा देतो. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर चांगली ओळख आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे ते एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे विश्वासू मित्र म्हणून त्यांची ओळख आहे आणि इतक्या जवळच्या उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रीसाहेब असतील यांच्याशी एवढे घनिष्ठ संबंध असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हे व्यक्ती एका सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येऊनसुद्धा या मातीशी काहीतरी माझं देणं घेणं आहे. याच कर्तव्यातून नेहमी लोकांशी त्यांचं आजपर्यंत नातं जोडलं गेलेलं आहे. सामाजिक कार्य जर बोलायचं गेलं तर कोणत्याही पद्धतीचं गोरगरीब जनता असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, आजपर्यंत त्यांनी बऱ्याचशा लोकांना कोणत्याही माझं नाव व्हावं या उद्देशानं कधीही कुणाला मदत केलेली नाही. त्यांचं कार्य पाहता खूप उल्लेखनीय कार्य आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जरी ओळख असली तरी एक गरीब घरामध्ये जन्माला येऊनसुद्धा त्यांचे जे विचार आहेत ते प्रचंड अगदी लोकांना भावेल अशा पद्धतीचे त्यांचे विचार आहेत. खरं तर आपण या आपले येवती आणि पंचक्रोशीतील लोक आहेत किंवा संपूर्ण हा जो मतदारसंघ आहे त्यांना एक संधी या सन्माननीय सागरजी जाधव यांच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते की येत्या जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा पंचायत समितीला असेल तर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्यामध्ये पुढे येण्यासाठी लोकांनी पण त्या पद्धतीनं सहकार्य करणं निश्चित गरजेचं आहे. तर निश्चितच लोकांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. आत्ताच विद्यमान पालकमंत्री त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेलेत. त्यांनी आपल्या गावासाठी आणि पंचक्रोशीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची एक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा त्यांनी आत्ताच या ठिकाणी आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला. तर खरं तर अशा सामाजिक कार्यकर्त्याला एक गरीब घरातील जन्माला आलेल्या अशा एका व्यक्तीला आपण समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये निश्चितच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सागर जाधव यांना युवा वर्गातून देखील एक मोठा पाठिंबा आहे, अगदी चांगला जनसंपर्क आहे आणि त्यासोबत या ठिकाणी जे युवक आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय. काय सांगाल या एकंदरीत त्यांच्या सामाजिक कामाविषयी? साहेबांचं म्हणायचं गेलं म्हटलं तर साहेब हे खूप मोठे कार्यकर्ते आहेत एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे आसपासच्या गावातील काही युवकांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात, काही लोकांना मदतही करतात. असे सर्व काही प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत आणि एकंदरीत म्हटले तर गरजू लोकांची खूप मदत केलेली आहे त्यांनी. असं म्हणून मला वाटतं की त्यांना एक चान्स भेटला पाहिजे. युवक म्हणून काय अपेक्षा आहेत? सर्व म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं तर आमच्या इथं भागात म्हणजे इंडस्ट्रियल एरिया काय नाही, उद्योगधंद्यासाठी काय नाही, तर त्यांनी ते सॉल्व्ह केलं पाहिजे. रस्ते नाही आहेत, आता सुयातच झालं 5 वर्ष झालं रस्ता नाही, आत्ता झाला आहे. तर हे प्रॉब्लेम कुणीतरी सॉल्व्ह केलंच पाहिजे. त्यासाठी सत्ता पण पाहिजे. हां, मी ह्याच्यासाठी साहेबांना चान्स दिला पाहिजे, हे आपलं मत आहे. सोबत राहणार काय? 100%. नमस्कार, मी येवती गावचा रहिवासी असून सागर जाधव यांचं कार्य आपल्या गावासाठी एक अतिशय चांगलं म्हणावं लागेल. त्यांनी आपल्या गावासाठी कोणतेही काम असू दे, CPRचा प्रश्न असू दे, लोकांचा प्रश्न, कुठलाही किरकोळ प्रॉब्लेम सॉल्व असू दे, त्यांनी ते आपल्या गावासाठी पूर्णपणे 100% सॉल्व करतात. आणि त्यांच्याकडे कुठलाही कार्यकर्ता असा गेला आहे आणि त्यांना काम त्याचं करायचं नाही, ते 100% ते कुठलंही काम त्यांच्याकडे घेऊन जायचं. लोकांनी गावातल्या ग्रामपंचायत असू दे, पाणीपुरवठ्याचा असू दे, परत जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, ती सगळी कामं त्यांच्याकडं होतात. त्यामुळं त्यांना लोकांनी एक संधी दिली पाहिजे की जिल्हा परिषदेला हा कार्यकर्ता काय ते करणार आहे आणि एकनाथ शिंदेविषयी त्यांनी जाण आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेने बी त्यांचा थोडाफार म्हणजे ग्राउंड लेवलला थोडाफार विचार केला पाहिजे. एवढीच माझी एक येवती गावचा नागरिक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी येवती गावचा रहिवासी जयवंत मारुती पाटील. तर पहिल्यांदा मी सागर जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तर ॲम्ब्युलन्सचं जर सागर जाधवनी जर हे केलं आहे,
हे आपण फक्त रस्त्यावरतीच बघतो. फक्त पहिल्यांदा आपल्या गावात आणणारी ॲम्ब्युलन्स म्हणजे सागर जाधव यांनी. आणि आपल्या गावचा एक प्रश्न 2-3 आहेत. एक पाण्याचा प्रश्न, एक रस्त्याचा प्रश्न, हे सागर जाधवनी मार्गी लावावं हीच एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद. येवती तालुका करवीर या गावामध्ये सागर जाधव नावाचा एक शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आणि त्याचा वाढदिवस याचा औचित्य साधून आज मी शिवसेना पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. या कार्यक्रमाला आजची प्रमुख उपस्थिती म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री, आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याबद्दल मी त्या सर्वांचे सर्वांचे उपजिल्हा प्रमुख शिवसेना या पक्षाच्या वतीनं त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. तसेच आज या ठिकाणी मी अनेक वाढदिवसाचे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम त्यातले पाहतो आहे, परंतु वाढदिवसाच्या कार्यक्रमातला बिभत्सपणा कुठेही या कार्यक्रमात दिसला नाही. आज सागर जाधवाच्या पहिल्या मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्तसुद्धा मी या व्यासपीठावर एक पदाधिकारी म्हणून उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला एक धार्मिक कार्यक्रम प्रति महाराजांचं या ठिकाणी एका लहान मुलाचं प्रबोधनात्मक असं कीर्तन त्यांनी ठेवलं आणि या परिसराला एक अतिशय धार्मिक मेजवानी त्यांनी मागच्या वर्षी दिली. आज त्यांचा दुसरा वाढदिवस इथं संपन्न झाला. त्यामध्ये परिसराची आणि गावाची आणि या पंचक्रोशीची गरज ओळखून गोरगरिबांच्यासाठी एका रुग्णवाहिकेचं त्यांनी आपल्या स्वखर्चातून जी घेतली आणि समाजासाठी दिली. या समाजाचं काहीतरी मी देणं आहे अशी म्हणणाऱ्यांची संख्या विरळ आहे, परंतु अशी समाजातली ही माणसं अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजेत. अशा पद्धतीचे कार्यक्रम इथं प्रत्येकाने त्याचं अनुकरण केलं पाहिजे. अशा पद्धतीचा अनुकरणीय कार्यक्रम सागर जाधवांनी या ठिकाणी आज केला. त्यांच्या वाढदिवसाला मी प्रथम म्हणजे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची एक राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, तेवढी त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करा एवढा मी काय मोठा त्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु त्यांना मी त्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना असे त्यांच्या हातनं उपक्रम घडावेत असं मी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सामान्य रुग्णांची व्यथा बघून सागर जाधवनी आपल्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका अर्पण करण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी सागर जाधवांचा वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जी रुग्णवाहिका आहे ही खरोखर सागर जाधव यांनी या पंचक्रोशीतील लोकांच्या सेवेसाठी म्हणजे खऱ्या अर्थानं जी गरज आहे लोकांची ती ही आहे. कारण आयत्या वेळेला ज्यावेळी जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी त्या व्यक्तीला, त्या रुग्णाला तातडीनं मदत मिळणं हे सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं काम असते आणि ते पूर्ण करण्याचं एक काम, महत्त्वाचं काम सागर जाधव यांनी पूर्ण केले. खरोखर या एकंदरीत जर निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामधील इच्छुकांची जर तयारी पाहिली तर त्यामध्ये एक आपलं सामाजिक अर्थानं वेगळा ठसा उमटवण्याचं काम सागर जाधव यांनी केलेलं आहे. हे निश्चितच आहे आणि ते खरोखर कौतुकास्पद आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.